नमस्कार युवकांनो, मी हर्षद माने प्रबोधक तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो। आज स्वामी विवेकानंद जयंती। तुम्हा सर्वांना युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वामी विवेकानंद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांची धर्मपरिषदेतील भाषणे येतात। हिंदू तत्वज्ञानावर त्यांनी युरोपमध्ये आणि अमेरिकेत दिलेली व्याख्यानं येतात। मात्र यानंतर जेव्हा स्वामीजी भारतामध्ये परतले तेव्हा त्यांनी भारतीय तरुणांसमोर काही व्याख्यानं दिली। यात त्यांनी तरुणांना जो मंत्र दिला तो होता, भारतीय तरुणांनी सिंहगर्जना केली पाहिजे। आणि ही सिंहगर्जना करण्यासाठी जो मार्ग त्याने सांगितला तो होता कर्मयोगाचा। डिसेंबर 1895 आणि जानेवारी 1896 मध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये कर्मयोगावर जी व्याख्यानं दिली त्याच्यावर आधारित संकलित होऊन एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याला म्हणतात कर्मयोग। आज याच कर्मयोगावर आपण थोडंसं बोलणार आहोत। कर्मयोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भगवद्गीतेतील एक सुप्रसिद्ध वचन येतं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। बऱ्याच जणांना या वचनाबद्दल थोडीशी आपत्ती आहे, हसू येतं। ते म्हणतात की जर फळाचीच अपेक्षा ठेवायची नसेल तर कर्म करायचं कशासाठी। आपण हे वचन जरा पुन्हा एकदा बघू, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा फलेषु कदाचन सप्तमी बहुवचन आहे ते। मा फलेषु, फळात काय, फळात अडकून पडू नका। कर्मण्येवाधिकार असे, तुमचा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही। तुम्ही फक्त कर्म करायचं आहे, तुम्ही फळाची अपेक्षा करायची नाही। माझ्या ह्या कर्मावर मला हेच फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा तुम्ही करू शकत नाही। मग तुमच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न येईल की मग मला कर्माची प्रेरणा मिळणार कुठून। यावर स्वामींची एक फार छान थिअरी मांडतात, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपची थिअरी। ते म्हणतात की तुम्ही प्रत्येक कर्म केलं की त्याचं एक फळ तुम्हाला मिळतंच। तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही, पण जर तुम्ही वाईट कर्म केलं तर त्याचं वाईट फळ मिळण्यापासून तुम्ही लांबही पळू शकत नाही। म्हणजेच तुम्हाला चांगलं कर्मच करणं आवश्यक आहे। स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की चारित्र्य म्हणजे काय, चारित्र्य म्हणजे ते नव्हे जे तुम्ही चार चौघांसमोर वागता, तुम्ही लोकांना मूर्ख बनवता। चारित्र्य म्हणजे ते जे आपण एकटं असताना वागतो। ज्या वेळेला आपण एकटं आहोत अशा वेळेला आपण जे कर्म करतो, आपल्याकडे चार असे लोभाचे क्षण, आपल्या मोहाचे क्षण आपल्या समोर येतात। जेव्हा आपल्याला वाटतं की दुष्कर्म करावं, पण तेव्हा स्वतःला आवरा, कारण दुष्कर्माची वाईट फळं तुम्हाला भोगायला लागणार आहेत। त्यामुळे फक्त आणि फक्त चांगली कर्मच करा। याही पुढे जाऊन भगवद्गीता आणि स्वामीजी म्हणतात की कर्मातही अडकून पडू नका। कर्मात अडकून पडू नका म्हणजे काय, तर हे कर्म मी केलं, हे माझ्यामुळे झालं, अशा वल्गना करू नका। तुमच्यामुळे काहीही होत नाही, तुम्ही काहीही करत नाही, करता करविता वेगळा आहे, तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात। जर तुमच्याकडून एखादं चांगलं कार्य घडलं असेल तर तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत की त्याने तुम्हाला ते कार्य करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे। मग सर्वात उत्तम कर्म कुठलं, तर स्वामीजी म्हणतात सगळ्यात उत्तम कर्म परोपकाराचं। पण इथे सुद्धा तुम्ही दुसऱ्यावर उपकार करता आहात ही भावना मनामध्ये ठेवू नका। तर दुसरा तुम्हाला चांगलं कर्म करण्यासाठी संधी देतो आहे, याबद्दल त्याचे आभार माना। जर तुम्ही गरिबांना, वंचितांना मदत करत आहात, त्यांची सेवा करत आहात, तर तुम्ही त्यांचे आभार माना की ते तुम्हाला ही संधी देत आहेत। ज्या दिवशी इतक्या निरपेक्ष भावनेने महाराष्ट्राला तरुण कर्म करेल तेव्हा नक्की त्याची सिंहगर्जना उमटेल। पण यासाठी निष्काम भावनेने आम्ही कर्म करत राहिला पाहिजे, सतत कर्म करत राहिला पाहिजे। स्वामीजी म्हणतात एक क्षण वाया घालवू नका, सतत कर्म करत राहा। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला की जर मी एक क्षण कर्म करत थांबलो तर जगाचा किती मोठा विनाश होईल। तोच सल्ला स्वामीजी आपल्या सर्वांना देतात की प्रत्येक क्षण कर्म करत राहा, ते सुद्धा निरपेक्ष भावनेने कर्म करा। जर मला एखाद्यावर प्रेम करायचं आहे तर मी ही अपेक्षा का ठेवावी की त्यानेही माझ्यावर प्रेम करावंच। जर मी एखाद्याची सेवा करतो आहे तर मी त्याच्याकडून किमान थँक्यूची तरी अपेक्षा का करावी। महाराष्ट्रामधल्या तरुणांनी इतक्या निरपेक्ष भावनेने, इतक्या निरालस भावनेने, इतक्या निस्वार्थी भावनेने काम करणं सुरू केलं पाहिजे, तर महाराष्ट्राची सिंहगर्जना नक्की उमटेल। ही सिंहगर्जना का उमटवायची आहे आम्हाला, तर स्वामीजी म्हणतात एक काळ येईल ज्या वेळेला आपला भारत देश या जगाचं आध्यात्मिक आणि वैचारिक नेतृत्व करेल आणि अशा देशाच्या
नेतृत्वपदी महाराष्ट्राने असावं हीच फक्त इच्छा आहे. वंदे मातरम.